हॅलो फ्रेंड्स, आपण प्लाझो पॅन्टमध्ये इलॅस्टिक टाकायचा आज शिकणार आहोत. बघा, मी इलॅस्टिक घेतलेली आहे. ही इलॅस्टिक या पॅन्टमध्ये आपल्याला टाकायची. मी ऑलरेडी त्याला असं वाढून घेतलेलं आहे. तुम्ही तसं न करता डायरेक्ट इलॅस्टिकसह सुद्धा वाढू शकता. 37 इंचची आपली कंबर आहे, त्यात आपण 4 इंच कमी इलॅस्टिक करायचे आहे. 36 कंबर असल्याने त्याच्यात 4 इंच इलॅस्टिक कमी करा. चार इंच इलॅस्टिक कमी केल्याने आपली कंबर आता भरणार आहे 33 इंच. असं 33 इंच आपण इलॅस्टिक घेऊ आणि तिला कट करून घेऊ. आता हिला आता माझ्याकडनं इथं चुकी झालेली, मी हिला जॉईन करून घेतलं होतं आधी, पण आठवण नाही की आपण प्लाझोचं वाढून घेतलेलं आहे आधी. असं सॉरी, याच्यात चूक झाली होती माझी. जेव्हा आपण वाढलेलं नसतं तेव्हा आपण असं करू शकतो, पण मी वाढलेलं आहे म्हणून आता आपण असं टाचणीने घालावे. अशी टाचणीने मध्ये टाकून द्यावी इलॅस्टिक, आणि ती खूप इझिली घातली जाते. अशा प्रकारे आपण आता याच्यावर शिलाई टाकून घेणार आहोत. ही टाकली आपण आता याच्यावर शिलाई, आणि आता चांगल्या प्रकारे अशी ओढून घ्यायची, जेणेकरून ती चौफेर अशी व्यवस्थित होऊन जाईल. अशी व्यवस्थित खेचून घेतल्याने व्यवस्थित होऊन जाते. आता इथे आपण जॉईंट करून घ्यायचं. इथं खायचं येतं थोडीशी, त्याच्यातून आपण इलॅस्टिक टाकलेली होती ना, त्यामुळे व्यवस्थित ओढायची तिला, जेणेकरून ती व्यवस्थित लावली जाईल. व्यवस्थित खेचून घ्यायची. हे बघा, असं खेचल्याने व्यवस्थित असे रिंकल्स पडतात. खूप छान पद्धतीने अशी प्लाझो पॅन्ट तयार झालेली आहे. आपण बघा, ही 44 साईजची हिप होती त्यांची. खूप छान आहे. अशा प्रकारे तुम्ही आणि प्लाझो तयार करू शकता आणि अशी इलॅस्टिक टाकू शकता.